परंतु ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढवतोय, सगळ्या पक्षांनी वहिनींच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे आणि 23 तारखेला मतदान होणार आहे. सगळ्या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात की वहिनींचं मताधिक्य हे न भूतो न भविष्यती असं असायला पाहिजे. तर माझी बारामतीमधल्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मतदारांना, सर्व तरुण मित्रांना एवढीच विनंती आहे की प्रत्येक गावामधल्या प्रत्येक पोलवर जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. नाहीतर मग आता काय वहिनी निवडून येणारच आहेत, मग मी पोल सोडून सकाळीच बाहेर गेलो हे कोणाकडून घडता कामा नये. आम्ही ही निवडणूक झाल्याच्या नंतर प्रत्येक बूथ वाईज किती टक्के मतदान झालं, त्या गावाने किती टक्के मतदान दिलं हे आम्ही पाहणार आहोत. आणि त्यामध्येच सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा, सगळ्यांचा त्याच्यामध्ये एक कस लागणार आहे. आणि फक्त माझी CM साहेब येईपर्यंत थोडासा वेळ होता म्हणून मी जाणीवपूर्वक बारामतीच्या सर्व जनतेला, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पुन्हा सांगतो की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर 80% 90% मतदान झालं पाहिजे. आणि त्याच्यातलं मतदान वहिनींना मिळालं तर तुम्हाला मी सांगतो, या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर 1 नंबरचा रेकॉर्ड देशामध्ये होईल आणि पुन्हा असा रेकॉर्ड दुसरा कोणाला करता येणार नाही, याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी. एवढंच मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि अपेक्षा करतो आपल्याकडून. आज प्रचार संपेल, 2 उद्या आपल्याला तयारी करायला वेळ मिळेल. तयारी करून बूथ, जास्तीत जास्त मतदान, या सगळ्या गोष्टी आपण कार्यकर्त्यांनी केल्या पाहिजेत अशी माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय वळसे पाटील साहेब. पुन्हा